जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा 2 मध्ये सध्या 21 तारखेला जी ह्या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे। तर त्या यादीमध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे तर त्या उमेदवारांना पुढील प्रक्रिया म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात ह्या ठिकाणी असणार आहे। तर त्या अनुषंगाने आयुक्त स्तरावरनं प्रत्येक जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल तर त्यांना त्या पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आणि इतर जी काही आस्थापना त्या ठिकाणी समुपदेशन असेल किंवा मग पुढील जी काही पदस्थापना असेल तर त्या अनुषंगाने सूचनापत्र देखील सध्या जाहीर केलेलं आहे। तर त्या अनुषंगाने प्रत्येक जे काही आस्थापना आहे तर त्यांच्या माध्यमातून पत्र इश्यू होत आहे। ज्या आस्थापनामध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढील जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियासाठी बघा पत्र इश्यू होत आहे। तर आत्ताच्या घडीला सध्या जे काही ह्या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक सध्या आलेलं आहे तर हे सध्या ह्या ठिकाणी जी काही मनपा आहे तर ते मनपा म्हणजे पुणे संदर्भात सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात ह्या ठिकाणी पत्र इथं इश्यू करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही 21/5/2025 रोजी जी सध्या यादी या ठिकाणी लागली होती राऊंडची, तर त्याच्यामध्ये जे सिलेक्ट झालेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सध्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी शिक्षक भरती प्रक्रियेतील शिफारसपात्र उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण करून घेण्यासंदर्भात संबंधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आदेश या ठिकाणी बघा प्राप्त झाले आहेत। आणि त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी प्रथम फेरीसाठी शिफारसपात्र उमेदवाराच्या कागदपत्र पडताळणी जी आहे तर ती सध्या या ठिकाणी 4/5/2025 ते 11/5/2025 जी काही डेट आहे तर ह्या डेटमध्ये सध्या जो काही जुनागड ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरीगाव पुणे 18 या ठिकाणी सध्या बघा करण्यात येणार आहे। म्हणजे जे काही शिफारस झालेले पिंपरी चिंचवड ह्या महानगरपालिकामध्ये जे उमेदवार आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 4 तारखेपासून तर या ठिकाणी बघा 11/5/2025 पर्यंत सध्या होणार आहे। तर त्या अनुषंगाने ज्या उमेदवारांचं शिफारस झालेली आहे तर त्या उमेदवारांची लिस्ट देखील देण्यात आली। तर ह्याच्यामध्ये सध्या किती उमेदवार संबंधित PCMCमध्ये शिफारस झालेले आहे तर इथं संबंधित जे काही उमेदवार आहे तर सर्व बघा या ठिकाणी 170, ह्याच्यामध्ये मराठी माध्यमाचे 144, उर्दू माध्यमाचे 19, हिंदी माध्यमाचे 7 असे ह्या ठिकाणी बघा उमेदवार शिफारस झालेले आहेत। त्यांची यादी देखील सध्या इथं देण्यात आली। संबंधित जी काही उमेदवारांची पात्रता सिद्ध करण्यासोबत यादीमध्ये जे सध्या मूळ कागदपत्र आहे तर ते मूळ कागदपत्र घेऊन आणि त्यांचा जो काही संच असेल झेरॉक्सांचा तो घेऊन 10 ते 5 या वेळेत सध्या बघा तपासण्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे 4 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत। तर त्यांची सध्या बघा इथं यादी देखील देण्यात आली। त्या यादीमध्ये आपल्या नावासमोर सध्या बघा जे काही डेट देण्यात आली तर त्या डेटनुसार उपस्थित राहायचं आहे। आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जी कागदपत्र आहे तर ती कागदपत्र नेमकी कोणती लागणार त्या अनुषंगाने इथं माहिती देखील देण्यात आली आहे। तर त्याच्यामध्ये बघा शॉर्ट तुम्हाला या ठिकाणी जे ओरिजिनल कागदपत्र आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्जाची या ठिकाणी बघा जी काही प्रत असेल सो प्रमाणपत्र प्रत आहे, त्यानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता तसेच इतर आवश्यक कागदपत्राचा झेरॉक्स या ठिकाणी 2 संच आणि आपल्या पासपोर्ट साईज फोटोसह या ठिकाणी जे काही हजर आहे तर ते हजर तुम्हाला राहायचं आहे। आता याच्यामध्ये डॉक्युमेंट संदर्भात संबंधित बघा लिस्ट देण्यात आली। तर ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। त्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही एकदा सविस्तर बघून घ्या। तर ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट जर बघितले आपण तर ह्याच्यात शॉर्टमध्ये बघा जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता संदर्भात संपूर्ण डॉक्युमेंट असेल तुमचे 10वी पासून तुमची जी काही पदवी असेल बरोबर पदव्युत्तर पदवी संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याजवळ असायला पाहिजे। त्याच्यामध्ये 10वीचं गुणपत्रक प्रमाणपत्र, त्याच पद्धतीने 12वीचं पण तेच, त्यानंतर शिक्षणशास्त्र पदवी असेल तर त्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात गुणपत्रक प्रमाणपत्र, त्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचं जे काही गुणपत्रक आहे तर ते देखील तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र असेल संबंधित, त्यानंतर शाळेचा दाखला बरोबर हा देखील लागणार आहे। आरक्षणासंदर्भात जर असेल त्याच्यामध्ये जातीचा दाखला आणि जे काही जात वैधता प्रमाणपत्र ज्यांना लागू आहे त्यांना सध्या बघा लागणार आहे। त्यानंतर बघा इथे संगणक संदर्भात असेल जे तुमच्याकडे तर ते असेल तर बघा त्या ठिकाणी सादर करायचं आहे। त्यानंतर समांतर आरक्षणाचे जे सध्या घटक येतात त्याच्यामध्ये दिव्यांग असेल, माजी सैनिक, पदवीधर असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तर संबंधित आरक्षणासंदर्भात जे काही प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र देखील तुम्हाला इथं लागणार आहे। ज्यांना आरक्षणामध्ये सध्या बघा ॲप्लिकेशन केलं असेल, ज्यांना आरक्षण लागू असेल समांतर आरक्षण तर त्यांच्या संदर्भात, तसंच क्रीडा संदर्भात जे काही माजी खेळाडू असेल खेळाडू संदर्भात
संदर्भात तर त्यांना देखील हे जे काही प्रमाणपत्र असेल ते लागणार आहे. अनाथ संदर्भात असेल, नॉन क्रिमिलियर संदर्भात जे उमेदवारांना या ठिकाणी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागू आहे त्या उमेदवारांना देखील नॉन क्रिमिलियर संदर्भात या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. तसंच बघा, नावात जर बदल असेल तर त्याचा पुरावा इथं तुम्हाला लागणार आहे. त्याच्या संदर्भात महिलांसंदर्भात विवाह नोंदणी जे काही प्रमाणपत्र असेल तर ते त्या ठिकाणी आवश्यक असणार, किंवा मग नावामध्ये तुमचं तफावत असेल त्या अनुषंगाने तुम्ही प्रतिज्ञापत्र किंवा गॅझेट केलेलं असेल तर ते देखील सध्या बघा सोबत असू द्या. या व्यतिरिक्त बघा, अर्ज भरताना ऑनलाईन अपलोड केलेली सर्व जी काही कागदपत्र आहे तर हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. तर ही संपूर्ण यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे तुम्हाला सध्या बघा ह्या लिंक आहे व्हिडिओच्या, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर ह्याच्या संपूर्ण जे काही कागदपत्राच्या 2 सेट तुम्हाला बघा बनवायचे आहे, बरोबर, म्हणजे झेरॉक्स काढून, तर त्या पद्धतीने करून घ्या. आता या ठिकाणी बघा, शिफारस झालेले जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांची इथं लिस्ट देण्यात आली. तर ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांच्या नावासमोर या ठिकाणी बघा, आता हा टेट रोल नंबर असेल, उमेदवाराचं नाव आहे आणि कागद पडताळणी दिनांक, तर आपलं नाव बघायचं आहे आणि आपली जी काही दिनांक असेल तर ती दिनांक बघायची आहे. तर ह्याच्यामध्ये 4 तारखेपासून सुरुवात होणार. आता 4 तारखेला जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूण 50 उमेदवारांना जवळपास 4 तारखेपर्यंत म्हणजे पहिल्या दिवशी या ठिकाणी बोलवलं आहे. त्यानंतर 5 तारखेपासून इथं 51 नंबरपासून सुरुवात होत आहे. तर 5 तारखेपासून 51 नंबर, तर जवळपास या ठिकाणी पुढचा जो नंबर आहे 5 तारखेचा तर तो आहे 100. म्हणजे या ठिकाणी बघा परत 50 उमेदवार 5 तारखेला बोलवलेले आहे. त्यानंतर पुढचा जो काही 101 नंबरपासून जे उमेदवार आहे तर त्याला 10 तारखेपासून सध्या बघा बोलवण्यात आलं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक कॅन्डिडेटच्या समोर डेट देण्यात आली आहे. तर ती डेट एकदा सविस्तर बघून घ्या. तर एकूण उमेदवार जर इथं बघितले आपण PCMCला तर 170 उमेदवार सध्या बघा इथं शिफारस झालेले आहे आणि 170 उमेदवारांचं 11 तारखेपर्यंत म्हणजे 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत जे काही डेट देण्यात आले तर त्या डेटमध्ये समूह आपला ह्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा इथं होणार आहे. तर त्या अनुषंगाने संपूर्ण उमेदवारांनी तयारी करून ठेवा. तर ही संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. तर ही एक महत्त्वाची PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसंदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं 4/5/2025 ते 11/5/2025 संदर्भात जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर त्या अनुषंगाने प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.